आपला प्रश्न बरोबर आहे की सुरुवातीला जसं तिकीट माझं डिक्लेअर झालं त्याप्रमाणे त्याच वेळेस मी लगेच इमिजिएट काही मंडळींची भेटी घेतल्या आहेत, वरिष्ठांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यानंतर आपल्या जामनेर तालुका किंवा रावेर तालुका, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या नुकसानी पाहण्यासाठी गेलो आणि त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यानंतर माझी रुटीन जी आहे रेग्युलर ही गाठीभेटीची मीटिंग, आपल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग्स त्यांच्याबद्दल सर्व नियोजनाच्या मीटिंग्स ह्या सर्व चालू आहेत आणि रोजचे शेड्यूल माझे हे जे रेग्युलर पब्लिकमध्ये भेटणे आणि त्यांच्या समस्या जाणणे हे चालू आहे. आपण एकंदरीत बघितलं जशी आपल्याला उमेदवारी जाहीर झाली तर आपल्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, त्यांच्याशी भेट घालून समजूत करण्याचा काही प्रयत्न केला? हो नक्कीच. आणि ज्यांनी केले होते म्हणजे भैयासाहेबांचा तर आमचा आशीर्वाद आहे, त्यांना आम्ही आदरणीय मानतोच. त्यांनी लगेच त्यांचं मोठं मन आहे खूप काही, त्यांनी त्या मोठ्या मनाने लगेच त्याचं नियोजन करत आहेत आणि माझ्याबरोबर कार्यक्रमाला सुद्धा आहेत, प्रत्येक मिटिंगाला ते आहेत. आजही रावेरच्या मिटिंगला ते सोबत आहेतच आणि आत्ता कालच आम्ही मलकापूर आणि नांदुऱ्याची मोठी सभा घेतली आणि उद्या मला वाटतं चोपड्याची आहे. ह्या पद्धतीने भैयासाहेब काही प्रश्न आणि संतोष भाऊंचे मोठे भाऊ ॲक्च्युली तसं पाहिलं तर त्यांनीच मला 1-2 ऐकण्यामध्ये सर्वात पहिले मला प्रमोट केलं होतं. त्यामुळे आता मोठ्या भावाचा थोडासा राग आहे. साहजिक आहे, त्यांनी इतके वर्ष पक्षात काम केलं तर होऊ शकते, तर त्याचा राग नक्कीच निवडेल आणि ते मला नक्की आशीर्वाद देतील आणि माझ्यासोबत राहतील. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये हा BJPचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये आता आपण पहिल्यांदाच राष्ट्रवादी तुतारीकडनं आपण उभे आहात. धनशक्ती विरुद्ध लढाई आहे असं वाटतं? हा धनशक्ती विरुद्ध जनतेची लढाई आहे. जनता आहे, धनशक्ती विरुद्ध जनता आहे. कारण की जनतेने बघितलेलं आहे की ज्या काय प्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या 10 वर्षात काय काम केलं आहेत, किती काम केलं आहेत आणि हे जनतेला दिसते आहे. आणि माझं व्हिजन लोकांना माहिती, प्रत्येकाने मला काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपड्यात येताना बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा माणूस काम करतो, याला कशासाठी यायची गरज आहे इथे, हे सर्व जनतेला मला बघितलं आहे. त्यामुळे तशी काही हा लढाई खूप काही कठीण नाही आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे ही जी लढत ही जी लढत जनतेची असल्यामुळे इतकी कठीण जाणार नाही असं मला वाटतं. काय सांगणार, तुमचा एक अजेंडा तुम्ही घेऊन निघालेला आहे, तुमचा नेमकं महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की त्याच्यावर तुम्ही? माझे मुद्दे एकच आहे की एकतर शेती, शेतकरी, तरुण, एज्युकेशन आणि ह्या मतदारसंघात लागणाऱ्या पायाभूत सुविधा त्या एक आहेत. रेल्वे आहेत, तसं पाहिलं तर जळगाव पासून जवळच आपल्या अजिंठा लेणी आहे, जवळ 50 किलोमीटरवरती. औरंगाबादवरून 150 किलोमीटर येते, मला वाटतं 100 किलोमीटर येते आणि 50 किलोमीटर अजिंठा लेणी असतं. तिथे एअरपोर्ट चांगल्या प्रकारे चालू होत नाही. ती जर सुविधा झाली तर इथे जळगावमध्ये येणारे फॉरेनर्स, बाकीचे अदर्स, त्यामुळे इथला व्यवसाय वाढेल आणि त्याच्याचबरोबर एक पर्यटन असं व्हायला पाहिजे. कारण की सातपूर आपल्याला लागू नाही, पालसारखं थंड हवेच्या ठिकाणी एक काळ आपण म्हटलं जातं, त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही किंवा कुठलंही डेव्हलपमेंट नाही. तसं म्हटलं पाहिजे तसं व्हिजन कुठलंच काही तयार केलेलं नाही आहे. आणि येणाऱ्या काळात रेल्वेचे प्रश्न आहेत. आता नांदूर जिल्ह्यात तालुक्यात गेलो मी, तिथे बघितलं तर रेल्वे अजून तिथे ओव्हरब्रिज नाही किंवा त्याला खालून बायपास नाहीत. अजून एक गेट आहे तिथे आणि गेट असल्यामुळे आजही लोकांना 2-2 तास, मी सुद्धा तिथे 1.5 तास तिथे थांबावं लागलं होतं. असे भरपूर प्रश्न आहेत की जे पाणलोट प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्याचे आहे आणि माझं व्हिजन एकच आहे की काहीतरी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे व्हावे आणि माझ्या नसानसात डेव्हलपमेंट भरलेली आहे. आपल्याला कल्पना असेल की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघताय मला ॲज ए इंडस्ट्रियल म्हणून किंवा आधी मेकॅनिक, व्यापारी आणि इंडस्ट्रियलिस्ट, कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची ही माझी उमेद आहे आणि ते जनतेला मी विश्वास देतो की जनतेने जे माझ्याबद्दल अपेक्षा करताय किंवा हे करतायत त्याला कधीही मी तडा जाऊ देणार नाही. जनतेचा विश्वास तोडणार नाही, कारण जनतेची विश्वासच माझी प्रॉपर्टी आहे. मी खुशनशीब आहे. कुठलीही अपेक्षा करताना मला हे काही सर्व गोष्टी मिळत असतात. फक्त माझं एकच तत्त्व आहे, मी काम करत असतो आणि माझं जे प्रामाणिकता आहे किंवा ज्या कामाप्रती मी जे काही डेस्टिनेशन ठरवतो त्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो, डिवोशननं काम करतो, एकाग्रतेनं काम करतो, पूर्ण झोकून देतो. आणि याच्यातसुद्धा तुम्हाला सांगतो, मी गेल्या 4 वर्षापासून समाजसेवा करतो आहे. त्याच्या आधी पण समाजसेवा होतीच. बाकी जे 4 वर्षात ॲज ए राजकीय म्हणजे 2019मध्ये आलो तेव्हापासून गेल्या 4 वर्षात मी लोकांच्या समस्या बघितल्या, सर्व काही बघितल्यात. प्रत्येकाला आशा आहे की काहीतरी हा माणूस करेल आणि त्यामुळेच काय होईना ही उमेदवारी मला फिरून काय होईना खूप काही चक्रा काढून का म्हणा, म्हणजे खूप काही संघर्ष करून, म्हणजे माझ्या संघर्षापेक्षा पब्लिकच्या संघर्षाने ही उमेदवारी मला मिळालेली आहे. सर, आपण एक सफल उद्योजक आहे, तरीसुद्धा आपण राजकारणामध्ये येते लोकांच्या खूप असे प्रश्न रावेर मतदारसंघात राहिलेले आहे, ते आपण नक्कीच पुढे नेणार आहे. 100%. पहिला प्रश्न आहे तर पहिलं तर दळणवळण चांगला असायला पाहिजे. आता दळणवळण म्हटलं तर तुम्ही म्हणाल की आमच्या रावेर लोकसभा मतदारसंघ म्हटला जातो, पण रावेरसारख्या ठिकाणी काय सुविधा आहेत?
लोकसभा मतदारसंघ रावेर, आज दिल्लीसारख्या ठिकाणी रावेरचं नाव जातं. आमचा अंकलेश्वर बुरहानपूर रोडचा विचार केला तर मी रावेर हा एक केडी हब आहे. केडी हब असतानासुद्धा जो परदेशातसुद्धा इथून हा रोड जातो. आजही तो रोड 2 याच्यावरती आहे. साईड पट्ट्यासुद्धा त्या रोडला चांगल्या प्रकारच्या नाही. आणि मी तर म्हणेल की आमचा जो प्रतिनिधी आहे, शिरपूरचा एरिया लागला की तुमच्या तिकडे रोड चांगले असतात आणि रावेर लोकसभेचा एरिया लागला की रोड चांगले नाही. म्हणजे नेमकं आपल्या लोकप्रतिनिधी काय करतायत हा मोठा प्रश्न आहे. पण येणाऱ्या काळात आमचा आपला जो केडी पट्टा आहे आणि त्याचबरोबर आपले शेतकरी आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, याच्यावर परिपूर्ण मी जोर देणार आणि हे संसदेत मांडणार. मला आजपर्यंत 2 ते 3 खासदारांनी फक्त संसदेत मांडलेलं दिसलं. एक तर सुप्रियाताई किंवा अमोल कोल्हे, बाकीसुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत, पण तरीसुद्धा शेतीविषयी कोणी संसदेत मांडलं नाही. संसदेत मला हा आवाज उठवायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहे. आणि माझा इथे येण्याचा उद्देश फक्त एकच आहे, डेव्हलपमेंट आणि लोकांच्या समस्या जाणणे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.